कीर्ती शिलेदार यांच्या कला कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठी रंगभूमीला मानाचा मुजरा करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात गंधर्वसुरांची शिलेदारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब पुरंदरे होते। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया उपस्थित होते। जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदारही यावेळी उपस्थित होत्या। यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शिलेदारांची स्वरकीर्ती या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। शिलेदार कुटुंबियांमधील कलाकारांनी गेली 50 वर्षे रंगभूमीवर गंधर्वांची उणीव भासू दिली नाही। शिलेदारांचे घराणे हे हसरे घराणे असून या घराण्याचा महाराष्ट्रातील रसिकांना विसर पडणार नाही। संगीत नाटकांची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे। रंगभूमीवर त्यांचे सुरेख काम दिसते। संगीत नाटक सादर करताना एकरूप व्हावे लागते असे पुरंदरे यांनी सांगितले। संगीत नाटक सर्वांना भावते। या नाटकांचे महत्त्व अद्यापही टिकून आहेत। ही नाटके चालतील, मात्र त्यासाठी नाटकांची लांबी रुंदी कमी करायला हवी असे मत अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले। संगीत नाटकाचा ठेवा जपण्यासाठी पुणे, मुंबई विद्यापीठ पुढाकार घेत नसल्यास शिलेदारांनी स्वतःच संगीत नाटक अकादमी काढावी, त्यास आम्ही सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी दिले। गेली 50 वर्षे संगीत नाटकांचा आनंद घेत वाटचाल केली। संगीत नाटकांनी शिलेदार कुटुंबियांना समाधानाचे छत्र दिले। अनेक संकटांवर मात करून ताठमानेने जगण्याचे सामर्थ्यही दिले अशा भावना कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केल्या। राष्ट्रीय नाट्य विद्यालयात म्युझिक शिकवले जाते। महाराष्ट्रात संगीत नाटकांची परंपरा वैभव समृद्ध करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्र आणि मुंबई विद्यापीठाकडून फारसे काहीच प्रयत्न केले जात नाहीत। खड्यासारखे संगीत नाटकाला वगळले जाते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। या विद्यापीठांनी अभ्यासक्रमात संगीत नाटकांचा समावेशाची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी रामदास कामत, कीर्ती शिलेदार, सुमेधा देसाईंसह युवा कलाकारांनी नाट्यसंगीत सादर केले।
हो